श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 256. मोरेश्वर हरिनागर ब्राह्मण. बऱ्हाणपूर गावी राहणारा मोरेश्वर हरिनागर ब्राह्मण हा इंदूरचे प्रसिद्ध सावकार किबे म्हणून ब्राह्मण आहेत. त्यांच्या पदरी नोकरीस होता. त्याने यजमानाचा विश्वासघात करून पुष्कळ पैसे मिळविला. त्यामुळे त्याच्यावर भयंकर प्रसंग आले. व्यवहार काही सुचेना. तेव्हा त्याने समर्थास नवस केला की हा मजवर आलेला प्रसंग टळेल तर 50 रुपयांच्या चांदीने पादुका मढवून देईन. पुढे त्याच्यावरील प्रसंग समर्थ कृपेने टळला. मनासारखे कार्य झाले. नंतर मोरेश्वर अक्कलकोटी येऊन राहिला व लोकांजवळ सांगू लागला की महाराजांना नवस केला आहे, पण तो श्रींनी मागितल्याशिवाय देणार नाही. असे 3 महिने गेल्यावर एक दिवशी समर्थांजवळ बसून अभिमानाने सावकारीच्या गोष्टी बोलू लागला. तेव्हा समर्थ रागाने म्हणाले, काय रे, धन्याचे द्रव्य खाऊन पचविलेस आणि सावकारीच्या गोष्टी सांगतोस? मूर्खा, लाज वाटत नाही का? असे श्रींच्या अंतसाक्षित्वाचे भाषण ऐकून मोरूस असे झाले की मी मेलो असतो तर बरे झाले असते. मग त्याने श्रींचे पाय घट्ट धरून अपराधाची क्षमा मागितली. नंतर स्वामींच्या पादुका घेऊन मढवण्याकरिता पुण्यास गेला व रुपयाचे पत्रे तयार करून पादुका मढवून श्रीचरणी अर्पण केले. श्रींची पूजा करून ब्राह्मणभोजन घालून प्रार्थना केली की महाराज, पुत्राशिवाय जन्म व्यर्थ जात आहे, तरी श्रींनी कृपा करून संतान द्यावे. समर्थांनी त्यास श्रीफळ दिले. पुढे 1 वर्षाच्या आतच त्याला पुत्र झाला. त्याचे नाव दत्त ठेवले. पुढे मुलाचे जावळ काढण्यास स्त्रीसहित मोरेश्वर अक्कलकोटी आला. श्री सानिध्य जावळ काढून ब्राह्मणभोजन घातले. सर्वांना दक्षिणा देऊन संतुष्ट केले. नंतर श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या गावी निघून गेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 257. मल्लिकार्जुन जंगम. एक मल्लिकार्जुन नावाचा जंगम भगवंताच्या बारशीस राहत असे. तो कीर्तन करीत असे. त्यास ज्ञानेश्वरी, गीता, भागवत असे ग्रंथ अवगत होते. तो एक वेळ अक्कलकोटी येऊन कीर्तन करू लागला. पाठीमागे त्याचे 4 मुले साथ करीत. एके दिवशी श्रीमंत मालोजी राजे यांचे राजवाड्यात कीर्तन चालले होते. कीर्तन आटोपल्यावर मल्लिकार्जुन जंगमाच्या मठात जाऊ लागला. तो मार्गात फाटकाच्या वेशीत श्री समर्थांची स्वारी बसली होती. तेव्हा मल्लिकार्जुन श्रीस पाहून विचारू लागला की येथे अवतारी यती आहे ते हाच काय? लोकांनी होय म्हणून सांगितले, परंतु जे लोकात शहाणे म्हणून मिरवितात त्यास गर्व बसणे साहजिकच आहे. त्यात हा तर कीर्तनकार, मग काय विचारता? पायातील पायतन काढून श्रीस नमस्कार करावा की न करावा असा विचार करू लागला. त्याच्या अंतरातील गर्वासहित संशय जाणून समर्थ म्हणाले, अरे, आमची पंचायत करू नकोस. पाया पडलास अथवा न पडलास तरी आम्हास गरज नाही. अशी श्रींच्या अंतसाक्षित्वाचे भाषण ऐकून जंगम पाण्यातील ढेकळाप्रमाणे विरघळला व श्री साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करू लागला की महाराज, आपण प्रत्यक्ष सदाशिव आहात. अपराधाची क्षमा करावी. आपणास न ओळखता संशय घेतला, त्याची क्षमा असावी. नंतर त्याने श्रींची प्रार्थना केली की महाराज, आमच्याबरोबर जंगमाच्या मठात चलावे. त्याचा शुद्ध झालेला भाव पाहून समर्थ त्याच्याबरोबर जंगम मठात गेले. मल्लिकार्जुनाने श्रीस स्नानभोजन घालून उच्चिष्ट प्रसाद आपण खाल्ला व तो हात जोडून प्रार्थना करू लागला की महाराज, माझ्या कन्येस गर्भ राहून आज 3 वर्षे झाली, परंतु तो गर्भ वाढतही नाही व पतनही होत नाही. अशा दुःखाने मी फार त्रस्त झालो आहे. तेव्हा काय करावे? समर्थ म्हणाले, भिवू नकोस, गर्भ वाढेल. मग चोळपाने श्रींचा तीर्थप्रसाद त्या मुलीकरिता दिला. श्रींनी त्यास आपले एक मुखवस्त्र दिले. नंतर तो श्रींची आज्ञा घेऊन घरी गेला व कन्येस श्रींचा तीर्थ अंगारा देताच कन्येचा गर्भ वाढू लागला व तिला छान सुंदर असा पुत्र झाला. समर्थाने जे मुखवस्त्र दिले होते ते त्याने पूजेस लावून तो श्री समर्थ नावाचा अंगारा लोकास देत असे. त्या योगाने पुष्कळ लोकास गुण येत असे. पुढे त्याची श्रीकृपेने लोकात प्रसिद्धी होऊ लागली व द्रव्यही पुष्कळ जमू लागले. त्या द्रव्याचा खर्च तो जंगम भोजनाकडे करीत असे. 1 वर्षी श्रावण महिन्यात भगवंताचे बारशीस 7 दिवस जंगम भोजन घालण्याचा मल्लिकार्जुनाने संकल्प करून सुरुवात केली. त्यावेळी महाराज राजवाड्यात असून त्यांनी 7 दिवस भोजन केले नाही. म्हणून सेवेकरी व राजेसाहेब यांनी म्हटले,
महाराज, आज 7 दिवस झाले आपले भोजन झाले नाही. समर्थ म्हणाले, आम्ही बार्शीस मल्लिकार्जुन जंगमाकडे भोजन करून तृप्त होतो. हे ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले, कारण महाराज तर आज 7 दिवस येतेच आहेत आणि बार्शीस भोजनात जातो म्हणतात, तर हेच खरे की खोटे हे पाहावे. म्हणून राजेसाहेबांनी भगवंताचे बार्शीस स्वार पाठवून जंगमास विचारण्यास सांगितले. नंतर स्वार जाऊन जंगमास विचारू लागला. तेव्हा सर्व जंगम सांगू लागले की महाराज, आज 7 दिवस आमचे पंक्तीस भोजन असतात. हे वर्तमान स्वाराने राजेसाहेबास व सर्व सेवेकरी मंडळीस सांगितले. सर्वांस मोठे व फार आश्चर्य वाटून सर्वांनी समर्थ नामाचा जय जयकार केला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 258. नळदुर्ग येथील तालुकदार बैरामजी. एके दिवशी श्रींची स्वारी तालुका नळदुर्ग येथे गेली होती. तेथील तालुकदार बैरामजी म्हणून पारशी होता. त्याच्या हाताखालील कारकुनांनी श्रींच्या दर्शनाकरता 1 तासाची रजा मागितली असता बैरामजी रागावून म्हणाला, तुम्ही जंगली मूर्ख लोक, मनुष्याचे दर्शन घेऊन तुम्हास काय लाभ होणार? अशा संन्याशांच्या साधू संतांच्या नादी लागून कधीही वंदन करू नये. परंतु त्या दिवशी हैदराबादेहून दिवाण सर सालारजंग आले होते. ते फार भक्तिमान असून समर्थजनी त्यांचे फार प्रेम होते. ते श्रींच्या दर्शनाकरिता निघाले. त्यांच्याबरोबर अनायासे सर्व कारकुनही निघाले. बैरामजींना काही बोलता येईना. सर्वांनी मोठ्या प्रेमाने दर्शन घेतले. नंतर श्रींची आज्ञा घेऊन दिवाण हैदराबादेस गेले. दुसरे दिवशी बैरामजीने सर्व कारकुनास श्रींच्या दर्शनास गेल्याबद्दल दंड केला. तेव्हा सर्व कारकुनास राग येऊन ते म्हणाले, याची श्री समर्थांजवळ नेऊन खोड मोडावी. असा बेत करून बैरामजी विनंती करू लागले की आज त्या संन्याशाजवळ पुष्कळ यात्रा जमली आहे, तेव्हा गंमत पाहण्यास जाऊ. कारकुनांच्या आग्रहावरून बैरामजी फक्त गंमत पाहण्याकरिता गेला. इकडे समर्थांजवळ बरीच यात्रा जमली होती. सर्वच हिंदू मुसलमान श्री स्वामीनामाचे जय जयकार करीत आहेत. श्रींच्या पुढे नारळांचा ढीग पडला आहे. कापूर आरती चाललीच होती. सर्वांची वृत्ती समर्थचरणी जडली होती. प्रत्येकास आनंदाच्या लहरीवर लहरी येत आहेत. असा थाट पाहून बैरामजी एकाकी घाबरून जाऊन शक्तिपात झाला व बोबडी बोलून तो खाली पडला. त्यावेळी समर्थ म्हणाले, अरे गाढवा, निंदक कर्म करून जीव हिंसा करतोस. तुमच्या देवधर्मीय शास्त्रात व्यर्थ प्राणघात, निंदा, अन्यायी कर्म करमावी अशी आज्ञा आहे की काय? असे श्रींचे वाक्य ऐकून बैरामजीस आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन तो श्रीस वारंवार लोटांगणी घालून म्हणाला, माय बापा, कृपार्णवा, अपराधाची क्षमा करावी. असे म्हणून कचेरीची 8 दिवसांची रजा घेऊन तो श्रींजवळ येऊन बसला व प्रार्थना करू लागला की महाराज, मला उपदेश द्या, कृपा करावी. असा आग्रह धरिला. समर्थ म्हणाले, अरे, अनेक धर्मांचे सार हेच आहे की परोपकारार्थ अनिवार्य श्रम करावे, प्राणांतीही जीवहिंसा करू नये, विनाकारण दुसऱ्यास पीडा देऊ नये, मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाळ भरवसा मानू नये, पक्षापक्ष भेद टाकून सत्य, न्याय, धर्म या मार्गाने असावे, परमेश्वर भजनी रत असावे, कोणतेही दुर्व्यसन नसावे, योग्य अयोग्याचा विचार असावा, अतीत अभ्यागतास अन्नोदक द्यावे, न्यायर्जित धनाने स्वहित करावे, साधल्यास परतीही करावे, परोपकारार्थ वापी, कूप, तडाग बांधावे, पांतिकास उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्या. सर्व धर्मांचे रहस्य उपदेश हाच आहे. दया, शांती, क्षमायुक्त चित्त असावे. या योगाने प्रपंची परमार्थ साधून जन्माचे सार्थक होते. असे श्रीमुखातील बोधामृत बैरामजीने श्रवण करून लोटांगण घातले. पुढे त्याने समर्थ आज्ञेप्रमाणे वागून श्रींच्या भजनातच आयुष्य घालविला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 259. रामेश्वराकडील एक पुराणिकाची गोष्ट. महाराज नलदुर्गात असता एक रामेश्वराकडील पुराणिक आला. तो विद्वान असून गाणाराही चांगला होता. पुराण वीणा वाजवून सांगत असे. आपले पुराण नलदुर्गात व्हावे म्हणून त्याने पुष्कळ प्रयत्न केले, परंतु सर्व मंडळी श्रींच्या सेवेत असल्यामुळे पुराणिकाची डाळ शिजेना. अगोदर मूळचा तामसी, त्यात विद्वत्तेचा ताठा, मग काय विचारता. सर्व मंडळी श्रींच्या सेवेत राहून पुराणिकाचा तिळपापड झाला.
अंगठ्याची आग मस्तकास लागली आणि तो समर्थांची अमर्याद निंदा करू लागला. खरेच आहे, सत्पुरुषाचा उत्कर्ष पाहून साधारण मनुष्य सत्पुरुषाचा आव आणून निंदेला पात्र होतो, परंतु सत्पुरुष तो सत्पुरुषच आणि साधारण तो साधारणच. असो. पुराणिकाचे शरीर द्वेषज्वराने फणफणून मस्तक भडकून गेले. तेव्हा समर्थ हसून लोकांस सांगू लागले की या पुराणिकाचा द्वेषाने चित्तभ्रम झाला आहे, करिता याचे पुराण करून मला यथाशक्ती धन द्या आणि शांत करा. असे श्रींचे वचन ऐकताच पुराणिकाविषयी लोकांची अश्रद्धा होऊन ते तोंड मुरडू लागले. श्रींचे अंतसाक्षित्वाचे बोलणे ऐकून पुराणिक लाजला व त्याने श्रींचे पाय घट्ट धरले व तो म्हणाला, महाराज, मी विनाकारण आपला छळ केला. माझ्यासारखा दुष्ट अभागी कोणच नाही आहे. मी धनाचे व प्रतिष्ठिपणाचे तर बायका मुलांचे पोटासाठी चढवते धन, मरोत ती बायका पोरे. महाराज, आपल्यासारख्या अवतारी पूर्ण ब्रह्माची माझ्या हातून हेलना होत होती, परंतु पूर्वजन्मीच्या पुण्याईने वेळीच सावध केले. महाराज, दीनदयाळ हे नाव आपणास शोभते, तरी श्रींनी अपराधाची क्षमा करावी असे म्हणून तो श्रीस शरण आला. दुसरे दिवशी लोकांनी एकत्र जमून त्याचे पुराण करविले. पुराणास आरंभ झाला. मंगलाचरण होऊन पुत्राविषयी प्रतिपादन करू लागला. अपुत्रस्य गतिर्नास्तु पुत्रानैचना जय आणि पुण्यश्लोकाप्राप्ती होते, निपुत्रकासही गती नाही असा विद्याभिमानाने विषय काढून पाहिजे ते बोलू लागला. तेव्हा समर्थ म्हणाले, अरे, शिष्ट परंपरा पुराण पद्धती सोडून पोकळ पंडितपणा करून लोकांचे मनोरंजन करतोस की काय? पुत्रा वाचून गती नाही अशा थाटाची बोलणे बोलून सिद्धांत ठोकतोस. पोपटास पुत्र आहे काय? वीणा वाजविणाऱ्यास पुत्र आहे काय? वामदेव व्यास आचार्यादिकास पुत्र आहे काय? तू देखील निपुत्रिकच आहेस ना, म्हणून नरकाला जाशील की काय? परमेश्वराचे गुणवर्णन सोडून भलभलते बडबडतोस कशाला? ज्या पुरुषास पुत्र नाही त्यास स्वर्गप्राप्ती नाही याविषयी लोकांपुढे शास्त्रार्थ सांगतोस की काय? अरे, मोक्षप्राप्ती पुत्र वाचून नाही. यदा कदाचित पुत्रापासून बापास मोक्ष होईल तर श्वानसुकरांचा सुद्धा पुत्रे करून मोक्ष झाला पाहिजे. यास्तव पुत्राच्या योगाने पित्यास किंवा स्वर्गप्राप्ती नाही, उलट बाप मुलाचे पोषण करण्यासाठी जी पापे करतो त्या योगे नरकास जातो. नंतर चोळप्पा श्रींच्या वाक्यांचा अर्थ सांगू लागला. पोपट म्हणजे शुकाचार्य, वीणा वाजविणारा म्हणजे नारद, वेदव्यास, वामदेव, भीष्माचार्य हे पुत्र नसतानाही तरले. प्रत्यक्ष या कलियुगात शंकराचार्य, श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, विद्यारण्य स्वामी हे जगतमान्य विद्वान झाले. महात्मा, सत्पुरुष, साधुसंत, योगी, विरागी, भगवतभक्त, महाजन, विद्वज्जन, पंडित, भोळे, भाविक हे पुत्र संताना वाचून सहज ब्रह्मसाक्षात्कारी जगतास तारून आपणही तरले. म्हणून अपुत्रस्य गतिर्नास्ति हा सिद्धांत करता येत नाही असा चोळप्पामुखे बोधश्रवण करून पुराणिक निराभिमानी होऊन श्रीचरणी लागला. पुढे समर्थकृपेने पुराणिकास पुत्रसंतानही झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 260. मोरोबा कुलकर्ण्याच्या स्त्रीचा पोटशूळ थांबविला. अक्कलकोटात मोरोबा कुलकर्णी नावाचा एक गृहस्थ राहत असे. समर्थांची स्वारी कधीकधी त्यांच्या घरी जात असे. एक दिवशी श्री समर्थ कुलकर्ण्याच्या घरी असता त्यांचे स्त्रियेच्या पोटात दुखू लागले. वेदना सहन होईनात म्हणून ती सुमारे मध्यान्हरात्री विहिरीवर जीव देण्यासाठी विहिरीच्या काठावर जाऊन उभी राहिली. इतक्यात महाराज जागे होऊन त्यांनी ताबडतोब सेवेकऱ्यास उठविले व म्हणाले, अरे, विहिरीत कोणी जीव देतो आहे, पहा बरे. सेवेकरी म्हणाले, एवढ्या रात्री कोण आपला जीव देत आहे? आपण स्वस्थनी जावे. तेव्हा समर्थ म्हणाले, तुम्ही अरण्यपंडित आहात, आम्ही खरे सांगितले असून मानित नाहीत. मूर्खांनो. मग सेवेकरी उठून विहिरीवर गेले. तो ती बाई उडी टाकणार इतक्यात सेवेकरीने तिचा हात धरून तिला समर्थांजवळ आणून उभी केली. तो मोरोबाची सर्व मंडळी जागी झाली व घाईघाईने समर्थांजवळ येऊन मोरोबाचे स्त्रियेस ओळखले. मोरोबा श्रीस साष्टांग नमस्कार घालून म्हणाला की, महाराज, आज माझ्यावरील संकट निवारण केलेत, असाच आपल्या दासांचा सांभाळ करावा. मोरोबाचे स्त्रीचे पोट श्रीकृपे करून तत्काळ बरे होऊन कळही थांबली. असो, दीनदुर्बळांचे रक्षण करणारे एक आमचे श्री स्वामी समर्थच आहेत.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 256 ते 260 पूर्ण झाले.